नमो बुद्धाय जय भीम. आज मी तुम्हाला मार्केटचा फेरफटका करवणार आहे. तर आज आपण घरापासून ते मार्केटमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी जिथे राहतो त्या एरियाचा मी तुम्हाला फेरफटका करीन, मार्केटमध्ये तुम्हाला घेऊन जाईन. तर जास्त वेळ तुमच्या सगळ्यांचा न घेता तुम्हा सगळ्यांना घेऊन जातो संदीप ब्लॉगमधून घरापासून ते थेट मार्केटपर्यंत. चला तर मग मार्केटमध्ये. तर मी जातो रोज. नवीन कन्स्ट्रक्शन आहेत सगळी. ही जुनी वसाहत होती ती आता नवीन बनवली. आता मी मार्केटच्या दिशेने चाललोय. मार्केटमध्ये काय मिळतंय का, काही चिकन किंवा मटन घ्यायला चाललेलो आहे. तर जे अवेलेबल होईल ते घेईन आणि ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संदीप ब्लॉग साठी सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संदीप ब्लॉग वरून आपण चांगले चांगले व्हिडिओज अपलोड करतोय तुमच्यासाठी, तुमच्या एंटरटेनमेंटसाठी, समाजासाठी आपलं तर आहेच योगदान करतोय आपण. जितकं खारीचा वाटा आहे त्या वाट्याच्या हिशोबाने समाजासाठी पण योगदान चालू आहे. तर तुम्ही सगळ्यांनी, ही बघा, ही श्रद्धा डेव्हलपर्सची बिल्डिंग, ही अशी, तिथे सगळ्या गाड्या पार्क आहेत आणि याचं सुंदर वातावरण झालंय. चला तर मग बाजारात बघू आपण. आता थोडं मार्केटिंग करू. हे असं वातावरण. आता मी मार्केटच्या दिशेने चाललोय. ही समोर जी शाळा आहे ही जयची शाळा आहे, स्कूल विकेश इंग्लिश हायस्कूल. या शाळेमध्ये जय शिकायला येतो, 5वीला आहे आणि खूप हुशार आहे. त्यामुळे ही शाळा पण खूप चांगली, त्याला जवळच आहे. तुम्ही पाहू शकता शाळेला वर सरस्वतीचा फोटो वगैरे लावलेला आहे. हे आमचे प्रजापती वाणी, इथून आम्ही रोजचं सामान घेतो आमचं आणि हे खूप कोऑपरेटिव्ह आहे. हा, हे आमचे सगळं हे जे आहे ते दुकान आहे बघा, छान दुकान आहे आणि इथून आम्ही रोजची खरेदी करतो. यांची देवपूजा चालू आहे. हे सगळे मला ओळखतात, घरी सामान वगैरे पाठवतात. आता मी मार्केटच्या दिशेने जातो, थोडा मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, चला तर मी. हे बघा, हा आमचा बाजार. हा बाजारात आलोय आता आणि हा बाजार आहे आमचा. हळूहळू मी पुढे चाललोय. आज रविवार असल्यामुळे चिकन मटनचा बेत आहे काहीतरी. बघूया दोघांपैकी काहीतरी एक भेटलं ताजं तर आपण घेऊ. हा आता आमचा मार्केट आहे. हा मार्केट, दोन्ही साईडला दुकान आहेत आणि हा मार्केट मध्ये खरेदी करायला रोजची आम्ही येतो. हा माझा संदीप ब्लॉग असल्यामुळे इथे लाईफस्टाईलचे व्हिडिओ पण मी दाखवतोय. हे पुढे मार्केटमध्ये हे बघा, हे ऑफर्स आहे. असं हे मी रोज मार्केट मधून चाललोय. हे असे इथे सगळे हॉकर्स उभे आहेत आणि मार्केटचं चित्रीकरण सुरू आहे. हे सगळं हे हारवाले आणि हा बाजार खूप जुना आहे आमचं आणि या बाजारात आम्ही रोजचं काय ना काय घ्यायला येतो. मच्छी, मटण सगळं येतो घ्यायला. या बाजारामध्ये आमची खरेदी होते आणि आता मी चिकनच्या दिशेने मटणाच्या दुकानाच्या साईडला चाललोय. तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग पर्यंत मध्ये शेवटपर्यंत राहा आणि हा ब्लॉग बघा. इथे समोरच आमचं मिठाईचं दुकान आहे आणि इथे सगळं गाडी उभी आहे. तर असा हा ब्लॉग. आता मी मटणाच्या दिशेने जातोय, दुकानाच्या, चिकनच्या दुकानाचे. हे असं हे पूर्ण चित्रीकरण आहे. हे आपलं हे आपलं मटन शॉप. मटन शॉपच्या दिशेने आतमध्ये जायचं. मटन शॉप, चिकन.
कोंबड्या आहेत. हा आमचा भाजीवाला. हा भाजीवाला, याच्याकडून आम्ही रोज भाजी घेतो. आणि बघा गाजर, काकडी, गाजर पाव दे ना. गाजर पाव घेतलाय. तर आता आपण बेकरीच्या दिशेने चाललोय आणि या बेकरीमधून आम्ही बटर टोस्ट, बेकरीवाला हात करतोय आणि इथून आम्ही बटर, खारी, टोस्ट, बघा याच्याकडे सगळं सामान आम्हाला मिळतं. जे बेकरीचे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही याच्यातून घेतो आणि आणि या बेकरीतून नेहमीच खरेदी करत असतो. तर बेकरीवाला सुद्धा आम्हाला कोऑपरेटिव्ह आहे आणि मी थोडं सामान घेण्यासाठी याच्याकडे थांबलो, जेणेकरून मला थोडं बोलता पण येईल आणि सामान पण घेता येईल. तर आता मी ह्याला पाव मला हवे होते, तर पाव सांगितले. थोडे पाव आता, कारण का चिकन घेतल्यामुळे काय आहे की आपल्याला रश्श्याबरोबर पाव मस्त लागतात. तर म्हणून मी ह्याला पाव सांगितले, थोडे पाव दे मला बांधून. आणि तो त्याच्या दुसऱ्या गिरायकामध्ये पण बोलण्यामध्ये दंग आहे आणि मला पण तिथे पार्सल करून देतोय, पाव पिशवीत टाकून देतोय. तर असं ही आमची बेकरी, रोज आम्ही इथून खरेदी करतो. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, घरी जायला निघालोय. ही आमची इथे साईडला जी राईट साईडला जी आहे ही आमची चक्की आहे. या चक्कीवर मी येतो आणि दळण देत असतो. हा थोडा एरिया इथे खराब आहे, चालण्यासारखा नाहीये, पण इथून हा शॉर्टकट असल्यामुळे मला नेहमी हा शॉर्टकट मधून मी बाहेर पडतो. तर असं इथून आपण आता बाहेर चाललोय घराच्या दिशेने. तर आजचा हा रविवार एकदम मस्त, ही शाळा, विकेश शाळा आपल्या जयची. आणि आजचा रविवार असल्यामुळे रविवारचा चिकनचा बेत केला आणि तुमच्या समोर तुम्हाला मी मार्केटमध्ये नेलं. हे आता आपण घराच्या दिशेने, बिल्डिंगच्या दिशेने चाललोय. तर हा आतला रोड, शाळेच्या आत, शाळेच्या समोरचा रोड आहे. इथून आपण हळूहळू बाहेर पडू. तर रविवार असल्यामुळे मी आजचा रविवार माझ्या फॅमिली बरोबर पूर्णपणे एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला एक थोडी मार्केटची सुद्धा झलक दाखवली. माझा जो एरिया आहे जिथे मी राहतो, त्या एरियामध्ये तो एरिया कसा आहे आणि अ, आणि त्याचा व्ह्यू कसा आहे हे मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लवकरच मार्केटचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या समोर आणेन. जर तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा. आता मी बिल्डिंगच्या दिशेने चाललोय आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की माझ्या या ब्लॉगमध्ये आणखीन काय काय चेंजेस करू आणि पुन्हा एक नवीन ब्लॉग बनवून ही माझ्या लाईफस्टाईलचं तुमच्या समोर घेऊन येईन. तर तुम्ही सगळ्यांनी स्टे ट्यून, तुम्ही सगळ्यांनी संदीप ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि असेच संदीप ब्लॉग या आपल्या चॅनलला पुढे नेत राहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. याच्यातून आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण करतोय आणि बौद्ध धम्माशी निगडीत सांस्कृतिक कार्यक्रम पण होत आहेत. आपल्या फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पण पोहोचवण्याचं कार्य करतोय आणि एज्युकेशनल, मोटिवेशनल सगळ्या गोष्टी याच्यावरून तुम्हाला बघायला मिळतील. तर संदीप ब्लॉगला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल पोहोचेल. आता मी हळूहळू मी बिल्डिंगच्या दिशेने चाललोय. ही माझ्या बाजूची बिल्डिंग आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जे भरभरून प्रेम करताय संदीप ब्लॉगवरती, तर संदीप ब्लॉगवरती असंच प्रेम करत राहा आणि त्याला पुढे नेण्यासाठी सहकार्य करा. तर अजून जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी संदीप ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. तर असा आजचा हा रविवार गेला तुमच्या समोर. मी हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवला आणि हे सगळं एरियाचं माझ्या चित्रीकरण केलं. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.